श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आपल्याला कोणतेही काम दिलं असेल त्यामध्ये आपण आपली कर्तव्यनिष्ठा कशी करायची ते एका बोधकथेच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। म्हणजे काय तर जर आपल्याला एखाद्या ठिकाणी कामाला लावलं असेल तर तिथे आपण प्रामाणिकपणाने कर्तव्य दक्षतेने जर ते काम केलं तर नक्कीच त्याचा आनंद आपल्याला मिळतो। मग अशीच एक बोधकथा आहे जिचं नाव आहे कर्तव्यनिष्ठा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। एका घरामध्ये एक कुत्रा असतो, त्याला पाळलेले असते म्हणजे राखण करण्यासाठी। मग एके दिवशी काय झालं, एक चोर चोरी करण्यासाठी आला, पण तो कुत्रा त्या चोरावर भुंकत होता। मग कुत्र्याला पाहून त्या चोराने एक अक्कल लढवली। ती काय तर भला मोठा एवढा मांसाचा तुकडा त्या कुत्र्यासमोर फेकला। मग कुत्र्या विचारात पडला की याला मी कधी ओळखत नाही, याने मला कधी पाहिलं नाही आणि मी सुद्धा या परिसरामध्ये या एरियामध्ये मी याला कधीच पाहिलं नाही। हा चोर असून मला ओळखत नसून एवढा मोठा मांसाचा तुकडा याने का टाकला? त्या कुत्र्याने मनात विचार केला। मग कुत्रा त्याला म्हणाला की हे बघ माणसा, मी तुला कधी ओळखत नाही आणि तू सुद्धा मला ओळखत नाही। मग तू जर हा मला मांसाचा तुकडा टाकला आहेस, एवढा उदारपणा मला दाखवला आहेस, तो का दाखवला? असं कुत्र्याने त्या चोराला सांगितले। आणि तू टाकलेल्या या तुकड्याला भुलून जर मी तुला या घरात जाऊ देईल आणि चोरी करून देईल तर हा तुझा गैरसमज आहे आणि तू मला हा मांसाचा तुकडा टाकलास आणि ते बघून मी माझे तोंड बंद करणार नाही। ओळख नसताना सुद्धा तू एकाएकी एवढा उदारपणा दाखवत आहेस, तर त्यामुळे आता मी अधिकच हुशार झालो आहे आणि जागरूक झालो आहे। का? कारण त्या कुत्र्याला सुद्धा समजतं की जो कोणी अनोळखी व्यक्ती आपल्याला इतक्या उदार मनाने जर आपली आवडती वस्तू अचानक आपण न मागता देत असेल तर मग आपण काय करावं हे आपल्याला कुत्र्याकडून शिकता येईल। मग तो कुत्रा म्हणाला, तू हे केल्याने मी अजूनच जागरूक झालो आहे आणि तू जसा आला आहेस तसाच तू आता परत जा, नाहीतर माझ्या चावा घेण्याने तुला त्रास होईल। बघा, या गोष्टीतून एवढंच तात्पर्य निघते की अकारण उदारपणा जर कोणी दाखवला, कारण आपली प्रिय वस्तू आपण न मागता सुद्धा आपल्याला भेटली, तर जो शहाणा व्यक्ती असतो, शहाणे लोक असतात, ते या सापड्यात कधीच सापडत नाही। म्हणून आपण आपले जीवन जगत असताना शहाणे बनून राहावे व स्वामींची सेवा करीत राहावी। माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।